जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 170. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभू कृपेनं चित्तलय कुणाचा होतो तर भक्ताचा चित्तलय होतो. याचाच अर्थ भक्त कोण तर ज्याच्या चित्ताला प्रभुचरणांचं स्मरण, प्रभूंच्या नामाचं स्मरण हे सहज आहे आणि जगाचं स्मरण किंवा जगामधलं लौकिक कर्म हे अवघड आहे. अशाचा चित्तलय हनुमत कृपेनं प्रभुचरणी होतो. आज आम्हाला प्रभुचरणी मन लावण्यामध्ये अनेक विघ्न आड येतात. नामाला बसल्यावर विविध विचारांची गर्दी मनामध्ये होते, पण ज्या वेळेला दुर्दम्य अशा इच्छेनं आणि सद्गुरु कृपेनं ज्या वेळेला ह्याच्या उलट स्थिती होते की जगामधलं कर्म करताना हे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे करायला, त्यामुळे मी करतो आहे, आणि त्यामध्ये सुद्धा एक क्षणसुद्धा नामाचं आणि नामीचं म्हणजेच नामीचं विस्मरण होत नाही आहे, आणि कधी एकदा हे लौकिक कर्म आटोपून मी फक्त माझ्या आराध्यासोबत नामस्मरणामध्ये रत होतो, ह्याची इच्छाशक्ती हृदयामध्ये जागृत होते, त्यावेळेला ती चित्तलय स्थिती साधते असं संत सांगतात. मुख्यतः भक्तिमार्गामध्ये नामस्मरण हे सर्वोच्च साधन सांगितलं, कारण त्याला उपाधी नाही कसलीही. आणि ह्या नामस्मरणामध्ये जी आमचे महाराज गोडी आपली आपण घालून ते घ्यावं सांगतात, ती गोडी वाढवण्याचं कार्य भगवंताच्याच उपाधी असं पण म्हणू शकतो की रूप लीला गुण चिंतनानं त्या नामामध्ये गोडी निर्माण होते, भावजागृती होते, ज्यामध्ये चित्ताला दुसरा व्यापार न उरल्यामुळे सहजीच नयनांमध्ये अश्रुधारा लागतात. संत सांगतात, तुम्ही बाह्य कर्मकांड भगवंताशी रिलेटेड जे आहे ते कुठंपर्यंत करण्याची जरूर आहे, जोपर्यंत भगवंताचं नाम उच्चारताच तुमचं हृदय हलत नाही आणि डोळ्यांना अश्रुधारा लागत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला बाह्यांगानं सुद्धा भक्तीचं कर्म करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून काही काळ तरी तुम्ही जागतिक व्यवहारातून मन काढून भगवंताकडे लावू शकाल. पण ही अर्थातच पहिली पायरी, आणि जसं मगाशी म्हटलं तसं त्या नामामध्येच आपल्या जीवनाचं सार सर्वस्व साठलंय, या भावनेपर्यंत येऊन त्यात रत होईपर्यंत ह्या विविध गोष्टींचा आधार आलंबन एक प्रकारे भक्त घेत असतो नामस्मरण वाढण्यासाठी. त्यामुळे अनेकदा संत सांगतात, हे सर्व सद्ग्रंथ वाचन श्रवण पठण जे आहे त्यामुळे जर नामस्मरण वाढत नसेल तर त्याचा उपयोग म्हणावा तितका होणार नाही, कारण भावजागृती टिकण्यासाठी सुद्धा नामाचीच आवश्यकता असते. संत ग्रंथ वाचनानं भगवंताच्या लीला वाचून भावजागृती होईल, पण ती टिकत नाही जर आम्ही त्याला नामाची जोड दिली नाही. खरं म्हणायला हवं की नामाला ह्या संत ग्रंथ वाचनाची जोड दिली पाहिजे, जोपर्यंत फक्त उपाधिरहित नामामध्ये भावजागृती होत नाही. पण सर्वाचं सार जे नाम
तिथंपर्यंतच आम्हाला पोहोचायचं आहे कोणत्याही मार्गाने गेलो तरी, हे हृदयामध्ये बिंबलं की मग ह्या संत ग्रंथ वाचनाचं चिंतन आणि मनन हे सुद्धा तुम्हाला नामस्मरणाकडेच घेऊन जातं हे लक्षात येईल. त्यामुळे आज ह्या पूर्वपीठिकेचं कारण अशा एका भक्ताचं ज्याचा चित्तलय पूर्णपणे प्रभुचरणी झालेला आहे, किंबहुना तो भगवंतांचा भक्त आहे म्हणणं पण थोडं कमीपणाचं आहे. खरं भगवंत त्याचे भक्त आहेत असा भरत. आजपासून ह्या भरताचं चरित्र, जो ह्या रामचरितमानसाचा प्राण आहे जणू, म्हणजे ह्या रामचरितमानसमध्ये अनेक जागा अशा आहेत ज्या भक्तांना हलवून टाकतात. काही जागा बघितल्यात आपण आणि पुढेही अनेक जागा आहेत. ह्या सर्व जागांची जर क्रमवारी लावायची झाली तर हे भरताचं चरित्र आणि त्याची भक्ती ही सर्वोच्च स्थानावर जाईल ह्यात शंका नाही. आणि निश्चितपणे बाकीचे भक्त लक्ष्मण असो हनुमंत असोत हे ह्याला दुजोरा देतील यातही शंका नाही. त्यामुळे या महान भगवत भक्ताचं, या महात्म्याचं चरित्र म्हणजे अर्थात रामाच्या अनुषंगानं भक्ताचं चरित्र कधीही काय म्हणायचं इंडिव्हिज्युअली म्हणजे त्याचं स्वतःचं चरित्र असं नसतंच. भक्त म्हटला की त्याचं चरित्र हे भगवंताशी निगडीतच असतं. त्यामुळे त्या भगवंताच्या लीलेमध्ये सहाय्यक असं हे चरित्र आहे. त्यामुळे आज तुलसीदास आम्हाला सांगतायत की अयोध्येमध्ये आपण काल बघितलं अतिशय अनर्थ घडलेला आहे आणि भरत आणि शत्रुघ्नाला परत बोलावण्यासाठी सुमंत्रांनी वसिष्ठांनी दूत पाठवलेले आहेत. त्यानंतर काय काय झालं याचं वर्णन आज येईल. म्हणाले, अनरथु अवध आरंभे उजबते, कुसगुन होहि भरत कहूँ तबते, देखहि राति भयानक सपना, जागी करहि कटु कोटि कल्पना. ज्यावेळी अयोध्येमध्ये अनर्थ सुरू झाले, म्हणजे ह्या कैकेयी मातेच्या षडयंत्रापासून, जेव्हापासून राम सीतेला वनामध्ये पाठवलं तिथंपासून भरताला अपशकुन होत होते. त्याच्या आजोळी रात्री भयानक स्वप्न पडत होती आणि जेव्हा तो त्यातून जागा व्हायचा तेव्हा विविध वाईट विचार मनात गर्दी करायचे की हे असं का होतंय, कळायचं नाही. त्यामुळे तो भगवंताची अर्चना करायचा, पूजा करायचा. विप्रजेवाई देहि दीनदाना, शिव अभिषेक करहि विधि नाना, मागहि हृदय महेश मनाई, कुशल मातु पितु परिजन भाई. एहि विधि सोचत भरत मन, धावन पहुँचे आई, गुर अनुशासन श्रवण सुनी, चले गणे सुमनाई. जे काही अनिष्ट घडलेलं असेल त्याच्या निवारणासाठी, शांतीसाठी दररोज विप्र भोजन घालायचा भरत, दान द्यायचा, अनेक प्रकारे रुद्राभिषेक करत होता, शिव अभिषेक करत होता. मनामध्ये महेश मनाई, महादेवांना आळवत होता. की काय आळवत होता? कुशल मातु पितु परिजन भाई, माझे माता पिता कुटुंबीय आणि बंधू हे कुशल असोत हे त्यांच्याकडे मागत होता.
अशा रीतीनं मनामध्ये विचार सुरू असतानाच अयोध्येचे दूत तिथं येऊन पोहोचले आणि गुरूंची आज्ञा भरताला सांगितली त्यांनी की तुला परत बोलावलंय. त्यावेळी काय घडलं असेल असा विचार करून गजाननाची प्रार्थना करतच भरत निघाला. आणि मग चले समीर बेग है यहाँ के, नाघत सरित सैल बन बाके, हृदय सोचु बड़ कछु न सोहाई, अस जानहि जिय जाऊं डाई, एक निमेष बरस सम जाई, एहि विधि भरत नगर नियराई, असगुन होहि नगर पैठारा, रटहि कुभाति कुखेत करारा, खरसियार बोलहि प्रतिकूला, सुनि सुनि होई भरत मन सूला, श्रीहत सर सरिता वन बागा, नगरु विशेषी भयावनु लागा. भरत शत्रुघ्न निघालेत. मनामध्ये मोठी काळजी वाटते भरताला, काही सुचत नाहीये. हवेच्या वेगानं धावतायत घोडे. सर्व नद्या पर्वत जंगल ओलांडत निघालेत. पण मनामध्ये विचार येतोय भरताच्या की काय झालंय काय माहीत, उडून मी अयोध्येला पोहोचावं. एक एक क्षण त्याला वर्षाप्रमाणे जातोय. आणि अशा रीतीनं भरत नगराजवळ येऊन पोहोचलाय. नगरात प्रवेश करतानाच अपशकुन होत आहेत. तुलसीदास म्हणतात, कावळे डावीकडे बसून कर्कशपणे ओरडतायत, गाढवं कोल्हे विचित्र आवाज करतायत. हे सर्व ऐकून भरताचं मन अजूनच कासावीस झालंय. सगळीकडे कळाहीन अशी स्थिती आहे. भयावह नगर दिसतंय. तलाव, नद्या, वन, बगीचे जे अयोध्येमध्ये अतिशय सुंदर होते पण त्याच्यावर काही कळाच नाही असं वाटतंय. सगळीकडे अशीच स्थिती आहे. खगमृग हय गय जाहि न जोये, राम वियोग कुरोग बिगोये, नगर नारी नर निपट दुखारी, मनहु सबनी सब संपत्ति हारी, पुरजन मिलहि न कहहि कछु, गवहि जोहारहि जाहि, भरत कुशल पूछि न सकहि, भय विषाद मन माहि, हाट बाट नहीं जाई निहारी, जनुपुर दह दिसी लागी दवारी, आवत सुत सुनि कय नंदिनी, हर्षी रविकुल जलरुह चंदिनी. श्रीरामांच्या वियोग रूपी रोगानं ग्रासलेत सर्व. पशुपक्षी, हत्ती, घोडे यांना सुद्धा बघवत नव्हतं भरताला. नगरातले स्त्री पुरुष अतिशय दुःखी दिसत होते. सर्वजण जणू सर्व संपत्ती गमावून बसलेत अशी त्यांची अवस्था दिसत होती. भरताला नगरातले लोक भेटत होते पण काहीच बोलत नव्हते. फक्त शांत राहून प्रणाम करून निघून जात होते. भरतसुद्धा कोणाला काही कुशल मंगल विचारत नव्हता, कारण त्याच्याही मनामध्ये भय आणि विषाद भरलाय. पहा बरं, भरत हा नगरजनांना सुरुवातीपासूनच रामांसारखाच प्रिय आहे बरं का. राम आणि भरत हे जणू बिंब प्रतिबिंबाप्रमाणे आहेत अयोध्येच्या नगरवासियांना. त्यामुळे नगरवासियांचं रामांच्या खालोखाल खरं भरतावर प्रेम आहे. पण त्या वेळेला सर्वांच्या मनात इतक्या शंका विकल्पांचं काहूर माजलंय की कुणीच त्याच्याशी बोलायला तयार नाही. आणि त्याच्याही मनात विषाद आहे, त्यामुळे त्यानंही कुणाला काही विचारलं नाही.
फक्त एक व्यक्ती आनंदामध्ये होती. ज्यावेळी बाजार आणि रस्ते सुद्धा बघवत नव्हते, जणू दाही दिशांना वणवा पेटलेला असावा तशी नगरी दिसतीये, त्यावेळेला आपला पुत्र येतोय हे ऐकून तुलसीदास वर्णन करतायत, सूर्य कमलरूपी कमळाला कोमेजून टाकणारं जे चांदणं असतं तशी कैकई मात्र फार आनंदित झाली. काय केलं तिनं तर, सजी आरती मुदित उठी धाई, द्वारे ही भेटी भवन ले आई, भरत दुखित परिवारु निहारा, मानहु तुहिन बनज बनु मारा, कैकेयी हर्षित एहि भांति, मनहु मुदित दव लायकी राती, सुतहि ससोच देखी मनु मारे, पूछती नै हर कुशल हमारे. कैकेयी मातेनं आरती सजवली आहे त्या स्थितीमध्ये बरं का, आनंदानं धावत गेली आणि दरवाजाजवळ भरत भेटताच त्याला महालात घेऊन गेली. सर्व परिवार दुःखात बुडालेला दिसतोय भरताला. जणू कमलवनाला दवानं करपून टाकावं तसा हा राजपरिवार दिसतोय. फक्त कैकेयीच एक अशी आनंदित दिसत होती. तुलसीदास म्हणतात, मनहू मुदित दव लाई किराती, जणू जंगलाला आग लावली आहे आणि भिल्लिणीला त्याचा आनंद वाटावा तशी कैकेयी दिसतीये. पण आपल्या लेकाला काळजीत बघून आणि उदासवाणं बघून माता विचारतीये, नैहर कुशल हमारे, माझ्या माहेरी सर्व कुशल तर आहे ना, तू उदास दिसतोस. आणि त्यावेळेला सकल कुशल कही भरत सुनाई, पूछी निज कुल कुशल भलाई, कहु कहतात कहा सब माता, कहसिय राम लखन प्रिय भ्राता. भरतानं सर्व कुशाली सांगितली तिच्या माहेरची आणि मग आपल्या कुळाचं क्षेम योगक्षेम विचारलं. भरत विचारतोय, बाबा कुठे आहेत आई, माझ्या बाकीच्या माता कुठे आहेत, सीता आणि माझे प्रिय भाऊ राम लक्ष्मण कुठे आहेत. आणि त्यावेळेला कैकेयी म्हणतीये, सुनी सुत बचन स्नेहमय, कपट नीर भरी नैन, भरत श्रवण मन सूल सम, पापिनी बोली बैन. आपल्या पुत्राचे भरताचे प्रेमळ उद्गार ऐकून नयनांमध्ये कपट नीर भरून म्हटलंय, खोटं पाणी आणत ही कैकेयी भरताच्या कानामध्ये त्याला शूल सम बोचणारे शब्द बोलली. काय, तात बात में सकल सवारी, भय मंथरा सहाय बिचारी, कछुक काज विधि बीच बिगारे, भूपति सुरपति पुरपगु धारे. बाळा म्हणतीये कैकेयी, अरे मी सगळं सावरलं होतं रे, सर्व गोष्टी बरोबर जमवल्या होत्या, बिचाऱ्या मंथरेनंही मला मदत केली, पण विधात्यानं मध्येच सर्व बिघडवून टाकलं. त्यामुळे राजा तुझे पिता देवलोकी निघून गेले. हे ऐकलं मात्र सुनत भरतु भये बिबस विषादा, जनु सहमेउ करी के हरि नादा,
तात तात हा तात पुकारी, परे भूमि तल व्याकुल भारी, चलतन देखन पायऊ तोही, तातन राम ही सौंपे हो मोही। बहुरी धीर धरी उठे संभारी, कहू पितु मरण हे तू महतारी। अशी दयनीय अवस्था झाली भरताची ते ऐकून दुःखानं. जणू सिंह गर्जना ऐकून हत्ती घाबरून जावा तशी अवस्था झाली. बाबा 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 असं म्हणत व्याकुळ होऊन भरत जमिनीवर पडलाय आणि विलाप करतोय, बाबा मी तुम्हाला अंतकाळी पाहूही शकलो नाही, तातन रामही सोपे हो मोही. काय पहिला विचार आहे पहा भरताचा. म्हणतोय तुम्ही मला रामांच्या हाती सोपूनही गेला नाहीत. आणि मग धीर धरून उठला आणि म्हणाला, आई बाबांच्या मृत्यूचं कारण तरी सांग, कशानं गेले माझे बाबा. आणि मग माता सांगतीये, सुनी सुत बचन कहती कैकेयी, मरमु पाची जनु माहुर देई, आदि हुते सब आपनी करनी, कुटिल कठोर मुदित मन बरनी. भरताचं बोलणं ऐकून कैकेयी सांगू लागली, आता काय वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. मरमू पाची जनु माहुर देई. त्या कोवळ्या अंतःकरणाच्या भरताच्या मर्मस्थानाला चिरून जणू त्यात विष भरावं तसे बोल होते कैकेयीचे. अशा ह्या तुलसीदास म्हणतात, कुटील आणि कठोर मनाच्या कैकेयीनं आपलं सर्व कृत्य अथपासून इतीपर्यंत प्रसन्नपणे सांगितलं. मुदित मन बरनी. आणि मग भरत ही बिसरे पितु मरण, सुनत राम बन गौनु, हे तू अपन पौजानी जिय, थकित रहे धरी मौनु. काय अवस्था झाली असेल पहा भरताची. आपल्याला हा प्रसंग माहिती आहे, पण जितक्या वेळा म्हणून ह्या भरताच्या अंतःकरणावर झालेल्या आघाताबद्दल आपण वाचतो, ऐकतो. भक्त हृदयाची दशा आणि शुद्धातिशुद्ध मनाची दयनीय अवस्था आपल्याला हलवून टाकते. त्यामुळे काय वाक्य लिहिलंय पहा तुलसीदासांनी, की आपल्या लाडक्या श्रीरामांच्या वनगमनाबद्दल ऐकून भरत पित्याचं मरण सुद्धा विसरून गेला. आणि काय खरंच, हे तू अपन पौजानी, मीच ह्या अनर्थाचं कारण झालो ना, ह्या भावनेनं सुन्न झाला, अवाक झाला. काहीच बोलता येईना भरताला हे ऐकून. कैकेयी मातेला कदाचित ह्याची कल्पना आली नाही, किंवा कसं असतं, आईला कल्पना न येणं शक्य नाही. पण ज्या वेळेला स्वार्थाचे पडदे अंतःकरणावर इतके घट्ट असतात, त्यावेळेला आपल्या लेकराच्या अंतःकरणाची सुद्धा कल्पना न येता त्या मायनं ही कृत्य केलंय. त्यामुळे आता समजावतीये. बिकल बिलो की सुत ही समुझावती, मनहु जरे पर लोनु लगावती, तात राहु नहीं सोचे जोगो, बिढ़ई सुकृत जसु कीन्हे भोगो.
जीवत सकल जन्म फल पाए, अंत अमरपती सदन सिधाए, अस अनुमानी सोच परिहरहु, सहित समाज राजपुर करहु, सुनि सुठी सहमेव राजकुमारो, पाके छत जनु लाग अंगारू, धीरज धरी भरी लेहि उसासा, पापिनी सबहि भांति कुल नासा, जौ पै कुरुचि रही अति तोही, जनमत काहे न मारे मोही, पेड़ काटी तई पालऊ सीचा, मीन जियन नीति बारी उलीचा, हंस बंसु दशरथु जनको, राम लखन से भाई, जननी तू जननी भई विधि, सन कछु न बसाई. व्याकुळ झालेल्या भरताला बघून कैकेयी समजावू लागली. जणू तुलसीदास म्हणतात, भाजलेल्या जागी मीठ चोळावं तसं म्हणू लागली, बाळा राजांसाठी काळजी करू नकोस. त्यांनी पुण्य आणि कीर्ती मिळवली आहे, त्याचा पुरेपूर उपभोग घेतलाय. जीवनामध्ये जन्म घेतल्याचं पूर्ण फळ त्यांनी मिळवलंय आणि इंद्रलोकी गेलेत ते. असा विचार कर, चिंता सोडून दे आणि परिवारासह अयोध्येचं राज्य कर. हे ऐकलं मात्र भरताला असा धक्का बसला, जणू तुलसीदास म्हणतायत पिकलेली जखम असावी आणि त्याला विस्तवाचा चटका बसावा. पित्याचा मृत्यू आणि आपल्या थोरल्या बंधूंचं वनगमन ही जणू ती पिकलेली जखम आहे आणि त्याच्यावर विस्तवाचा चटका आईनं दिलाय की तू आता अशा राज्याचं त्याचा राज्यकारभार बघ. हा तो विस्तवाचा चटका बसला भरताला. मन घट्ट करून उसासे टाकत म्हणतोय, हे पापिणी, तू सर्व तऱ्हेनं माझ्या कुळाचा नाश केलास ग. जर अशी दुष्ट इच्छा तुझी होती तर जन्म देताच मला मारून का टाकलं नाहीस. तू वृक्ष तोडलायस आणि पानांना पाणी घालतेस. माशानं जिवंत राहावं म्हणतेस आणि पाणीच फेकून दिलंस. माझं हित करण्याऐवजी तू अहित केलंयस. पहा बरं भरताचे बोल की वृक्ष तोडून तू पानांना पाणी घातलंस. अगं आई, श्रीराम तो वृक्ष आहेत, आम्ही त्या झाडाची पानं आहोत. फक्त पानांना पाणी घालून कुठं पानं टिकतील का. तू वृक्षालाच मुळासकट उपटून टाकलंस आणि माशानं जिवंत राहावं म्हणतेस. मी तो मासा आहे जो रामरूपी प्रेमामध्ये न्हावून निघतो. त्या जलाला तू टाकून दिलंस आणि म्हणतेस मी जिवंत राहावं. कसं शक्य आहे. माझं हित करण्याऐवजी तू अहित केलंस माझं आई. सूर्यवंशासारखा वंश मिळाला मला, दशरथ महाराजांसारखा पिता मिळाला आणि राम लक्ष्मणासारखे भाऊ मिळाले. पण हे माते, मला जन्म देणारी आई तू झालीस. काय करायचं, विधात्या पुढे कुणाचं काही चालत नाही. माता न तू वैरिणी. अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय. धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. वधनाथाचा करील मोढे, पतिव्रता का कुणी. माता न तू वैरिणी. भरताचा आक्रोश असहनीय आहे. पुढे म्हणतोय, जब ते कुमती कुमत जिय ठयऊ,
खंड खंड होई हृदऊन गयऊ, बरमागत मन भई नहीं पीरा, गरिन जीह मुह परेऊन कीरा, भूप प्रतीति तोरी किमि कीन्ही, मरण काल विधी मति हरि लीन्ही, विधिहुन नारी हृदय गति जानी, सकल कपट अघ अवगुण खानी, सरल सुशील धर्म रत राऊ, सो किमि जानई तीय सुभाऊ, असको जीव जंतु जग माही, जेहि रघुनाथ प्राण प्रिय नाही. अगं वैरिणी, जेव्हा तू हा दुष्ट विचार मनामध्ये पक्का केलास त्याच वेळी तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का झाले नाहीत? वरदान मागताना तुझ्या मनात थोडं सुद्धा दुःख झालं नाही? तुझी जीभ गळून पडली नाही? तुझ्या तोंडात किडे का पडले नाहीत? श्रीरामांची लाडकी माय आहे, त्यामुळे हे शब्द तिच्याबद्दल उच्चारणं सुद्धा चुकीचं आहे खरं आमच्यासाठी. त्यामुळे श्रीरामांची क्षमा मागून, हे केवळ भरताच्या आक्रोशाचे शब्द आहेत यासाठी तदनुसार आपण त्याचं पठण करावं. त्यामुळे पुढे भरत म्हणतोय, राजांनी तुझ्यावर विश्वास कसा ठेवला? विधात्यानं त्यांची बुद्धी हरण केली का मरतेवेळी? स्त्रियांच्या मनातली चाल विधात्यालाही कळत नाही म्हणतात, तसं तुझं हृदय हे कपट, पाप आणि अवगुण यांची खाण बनलंय. माझे पिता राजा सरळ होते, सुशील धर्मपरायण होते, त्यांना स्त्री स्वभाव कसा कळणार तुझा? पुढे म्हणतोय भरत, असं को जीव जंतु जगमाही, जेही रघुनाथ प्राणप्रिय नाही. रघुनाथ प्राणांप्रमाणे प्रिय नाहीत असा कोणता जीव जंतू आहे ग जगामध्ये? तुला त्यांच्याबद्दल प्रेम कसं वाटलं नाही? पुढे म्हणतोय, भे अति अहित राम तेऊ तोही, को तू अहसी सत्य कहु मोही, जो हसी सो हसी मोह मसिलाई, आखी ओट उठी बैठ ही जाई. राम विरोधी हृदयते प्रगट कीन्ह विधि मोही, मो समान को पात की बादी कहूँ कछु तोही. ज्या श्रीरामांना जीवजंतू सुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात, असा कुणीच नाही जो श्रीरामांवर प्रेम करत नाही. असे श्रीराम तुला वैऱ्यासारखे वाटले? तू आहेस तरी कोण मला खरं सांग. जी कोणी तू असशील, आता आपलं तोंड काळं कर आणि माझ्या डोळ्याआड निघून जा. श्रीरामांना विरोध करणाऱ्या तुझ्यापासून विधात्यानं मला निर्माण केलं, उत्पन्न केलं आणि मला श्रीराम विरोधी ठरवलं ग. माझ्यासारखा पातकी दुसरा कोण असेल? मीच पापी आहे का मी विनाकारण तुला बोल लावतोय? वनात भ्रात्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाते वलकल देता कानच जळले हात. उभी न राही पळभर येथे काळे कर जावनी, माता न तू वैरिणी. अशा रीतीनं भरत क्रोधानं पेटून उठलाय, उदास वृत्ती आणि झालेल्या गोष्टीबद्दल, ज्याला आपण म्हणतो ना की विश्वासच न बसावी अशी अवस्था, अशी स्थिती. पण ते खरं आहे जेव्हा कळतंय त्यावेळेला ते कुणामुळे झालंय कळल्यामुळे
भरताच्या अंतःकरणामध्ये राम प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचा निवासच नाही. ना कुणी व्यक्ती, ना कुठलं नातं, ना कसलं पद, ना कसली इच्छा. वासना एकच, मला श्रीरामांच्या छत्रछायेखाली राहता यावं. आणि त्यालाच आग लागलेली बघून भरताचा आक्रोश आहे हा. आणि त्यानंतर शत्रुघ्नसुद्धा आलाय, त्यालाही क्रोधानं तो पेटून उठलाय. त्यानं काय केलं आणि पुढे काय काय घडलं, इतर मातांना भरत कसा भेटला, पुढे काय ठरलं, ह्या सगळ्याची कथा पुढच्या भागात तुलसीदास सांगतील. तोवर भरतासारखं आर्त प्रेम आमच्या आराध्याच्या ठाई चरणी आमच्या हृदयामध्ये निपजो. ज्याप्रमाणे इतर कोणताही विचार, इच्छा भरताच्या मनाला स्पर्श करत नाही, तसं निर्विकार, तसं शुद्ध, तसं लौकिक इच्छा विरहित असं अंतःकरण सद्गुरु कृपेनं आम्हालाही लाभो, ज्यामध्ये नामाशिवाय जे रामरूप आहे, इतर कसलाही निवास आमच्या अंतःकरणामध्ये न उरो, हीच प्रार्थना करून माता कैकेयी, महात्मा भरत आणि शत्रुघ्न यांच्या चरणी नमन करून, कारण त्यांनी श्रीरामांच्या लीलेमध्ये आपला हातभार लावलेला आहे, यास्तव या लौकिक लीलेला सुद्धा वंदन करून आजचा भाग संपूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.